नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पंचवटी पोलीस ठाण्याचे गस्त पथक तसेच नाशिक शहर गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। नाशिक शहरातील पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर तसेच वणी पोलीस ठाणे, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या 17 दुचाकी आणि 2 दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले। गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल गुंबाडे, दीपक नाईक, कैलास शिंदे, पोलीस नाईक निलेश भोईर, संदीप मालसाने, पोलीस शिपाई घनश्याम महाले, विष्णू जाधव, वैभव परदेशी यांचे पथक पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते। मेरी शासकीय ऑफिसच्या गेट समोर ते आले असता तेथे त्यांना दोघे जण संशयितरित्या विना नंबर प्लेटची एक दुचाकी घेऊन जाताना दिसले। पोलीस पथकाने त्यांना थांबण्याची विनंती केली असता ते पळून जाऊ लागले। पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून काही अंतरावर शिताफीने त्यांना गाठून रोखले। त्यानंतर त्यांना त्यांचे नाव, गाव, पत्ता विचारले असता त्यांनी पुढील प्रमाणे नावे सांगितले आहेत। त्यापैकी पहिला यश राकेश मांडवडे, वय वर्ष 19, राहणार चौगाव, नामपूर रोड, बागलाण, सटाणा, जिल्हा नाशिक, तर दुसरा प्रशांत गावित, वय वर्ष 19, राहणार बाबापूर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक असल्याचे सांगितले। त्यांना त्यांच्या ताब्यातील दुचाकीबाबत विचारले असता कुठलीही माहिती अथवा मालकीची कागदपत्रे देता आली नाही। ते दोघे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले म्हणून या दोघांनाही पंचवटी पोलीस ठाण्यात आणण्यात आले। तेथे त्यांची सखोल चौकशी करण्यात आली। त्यांनी ताब्यातील दुचाकी महाराणा बिअर बार लगतच्या मोकळ्या जागेत वक्रतुंड हाईट्स जवळ दिंडोरी रोड, तारवाला नगर, पंचवटी येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यानुसार सदर दुचाकी चोरी फिर्यादीची खात्री करण्यात आली। त्यानंतर पोलीस नाईक संदीप मालसाने यांनी मांडवडे आणि गावित यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक तसेच दिंडोरी आणि वणी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण हद्दीतून वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले। यश मांडवडे यांच्या राहत्या घराजवळून सुमारे 11,50,000 रुपये किमतीच्या 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। त्यातून पंचवटी पोलीस ठाण्याकडील 2, म्हसरूळ पोलीस ठाण्यातील 4, भद्रकालीतील 1, दिंडोरीतील 1 आणि वणी पोलीस ठाण्याकडे 1 असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक प्रशांत नंदन बगाडे, पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड, पोलीस हवालदार गुंबाडे, नाईक, शिंदे, नांदुर्डीकर, कोरडे, चव्हाण, पोलीस नाईक भोईर, मालसाने, लोणारे, शिंदे, पोलीस शिपाई महाले, जाधव, परदेशी, खांडेकर, पवार, पचलोरे, साबळे यांनी संयुक्तिकरित्या केले आहे। पुढील तपास पोलीस हवालदार कोरडे व चव्हाण करत आहेत। मोटरसायकल चोरीचे गुन्हे मागच्या काही काळात घडत होते। या अनुषंगाने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले। त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्यांनी एकूण 9 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केले आहेत आणि 17 मोटरसायकल त्यांनी रिकव्हर केल्या आहेत। दिनांक 14/12/2023 रोजी सुरुवातीला त्यांना एक बिना नंबर प्लेटची मोटरसायकल दिसली। त्यावरून पंचवटी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला शंका आली आणि ती मोटरसायकल आणि त्या स्वारला ताब्यात घेऊन पुढे चौकशी केली असता त्याहून पुढे त्यांनी आज ती मोटरसायकल त्यांना चोरीची असं लक्षात आलं आणि त्यांनी पुढे याचा सखोल तपास केला असता दिंडोरी परिसरातील 3 आरोपी पंचवटी परिसरात येऊन मोटरसायकल चोरी करत असल्याचे लक्षात आलं। त्यांनी 3 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून 17 मोटरसायकल रिकव्हर केलेल्या आहेत आणि मोटरसायकल चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। प्रतिनिधी बोसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।